हुती बंडखोरांनी इस्रायलच्या विमानतळावर येमेनच्या ड्रोनच्या मदतीने हल्ले केलेत। या हल्ल्यात रामोन विमानतळाची मोठी नासधूस झाली आहे, तर काही जण जखमी झाल्याची माहिती आहे। इस्रायलवर येमेनमधून एकूण 4 ड्रोन डागण्यात आले होते। यातील 3 ड्रोन हे इस्रायली एअर डिफेन्स सिस्टीमने उद्ध्वस्त केले होते, मात्र चौथा ड्रोन रामोन विमानतळावर पडला आणि त्याचा स्फोट झाला। डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला इशारा दिलाय, इस्रायलने माझ्या अटी मान्य केल्या आहेत, आता हमासनेही सहमती दर्शवण्याची वेळ आली आहे। जर त्यांनी अटी मान्य केल्या नाहीत तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असं ट्रम्प यांनी म्हटलंय। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा माझा शेवटचा इशारा असल्याचंही ट्रम्प म्हणालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवडाभरापूर्वी जपानच्या दौऱ्यावर ते गेले होते। यावेळी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची भेट घेतली होती। यावेळी दोघांनी भारत आणि जपानमधील विविध करारांवर सही केली होती। अशातच आता जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी राजीनामा दिलाय। सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीमध्ये फूट पडू नये म्हणून त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे। रशिया आणि युक्रेन युद्धातून माघार घेण्यास तयार नाहीत। यातच पुतिन यांनी झेलेन्स्कींना मॉस्कोत भेटण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र हा प्रस्ताव झेलेन्स्की यांनी फेटाळून लावला। झेलेन्स्कींनी मॉस्कोऐवजी कीवमध्ये बैठकीची मागणी केली आहे। पुतिन बैठकीसाठी कीवला येऊ शकतात। मॉस्कोमध्ये चर्चेचा प्रस्ताव देणं हे रशियाला शांतता चर्चेत रस नसल्याचं लक्षण आहे, असं झेलेन्स्की यांनी म्हटलं। उपराष्ट्रपती पदासाठी मंगळवारी निवडणूक होत असून यासाठी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांची इंडिया आघाडी यांची तयारी सुरू आहे। दोन्ही बाजूंचे खासदार मतदानाची तालीम करणार आहेत। सीपी राधाकृष्णन हे रालोआचे तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत। उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना 200% पगारवाढ मिळणार आहे। ज्या कर्मचाऱ्यांना 30,000 पगार होता त्यांना थेट 90,000 रुपये मिळतील। उत्तर प्रदेश सरकारनं काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या पुजारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन सेवा नियमांना मंजुरी दिली आहे। या निर्णयानुसार त्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेल आणि त्यांच्या पगारातही लक्षणीय वाढ होईल। उत्तर भारतात मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे। यातच आग्र्यामधील ऐतिहासिक ताजमहालाजवळील पुराचं पाणी येऊ लागलंय। यमुना नदीचं पाणी ताजमहाल परिसरात शिरल्यास मोठं नुकसान होण्याचा अंदाज आहे। खग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा थरारक अनुभव विज्ञानप्रेमींनी घेतलाय। भारतात 7 वर्षांनंतर ब्लड मून पाहायला मिळालाय। 82 मिनिटांपर्यंत चंद्र लाल दिसत होता, तर 3 तास 28 मिनिटांपर्यंत ग्रहण काळ सुरू होता। खग्रास चंद्रग्रहणामुळे अनेक मंदिरांच्या आरतीच्या वेळेत बदल करण्यात आला, तर काही मंदिरं बंदच ठेवण्यात आली होती। अशातच उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराची स्वच्छता करण्यात आली आहे। ग्रहण काळ संपताच मंदिर पाण्याने स्वच्छ करण्यात आलंय।